एमसीआर पीजी सीईटीच्या रजिस्ट्रेशनच्या डेट्स अनाऊन्स झालेल्या आहेत. डेट्स तुम्हाला माहिती आहेत का? डेट्स माहित नसतील आणि पुढची प्रोसेस माहित नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा, कारण या व्हिडिओमधून मी ह्या महत्वाच्या डेट्स तर सांगणार आहे, परंतु पुढची प्रोसेस काय ही सुद्धा स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या ए फॉर ॲग्रिकॉस या युट्यूब चॅनलवर. माझं नाव आहे सचिन. मित्रांनो, एमसीआर पीजी सीईटीचा रिझल्ट जो आहे तो लागला मागच्या आठवड्यामध्ये. रिझल्ट लागल्यानंतर बऱ्याच जणांच्या मनामध्ये आता धाकधूक आहे की आता माझा रँक किती आहे, माझं पर्सेंटेज एवढं आहे, तर यानुसार मला पीजीला ऍडमिशन मिळेल का, कुठे मिळेल, कुठले डिपार्टमेंट मिळेल, या सगळ्या कन्फ्युजनच्या मधात जर तुम्हाला जास्त नर्वसनेस फील होत असेल, कन्फ्युजन फील होत असेल, तर तुम्हाला एक काम फक्त करायचे, तुम्हाला ए फॉर ॲग्रिकॉसला जॉईन करायचे. टेलिग्राम असेल, इंस्टाग्राम असेल किंवा युट्यूब असेल, कारण आपण तुम्हाला पीजी सीईटीच्या सगळ्या काउन्सिलिंग मध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत सुटसुटीत प्रत्येक व्हिडिओच्या द्वारे समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे एक अगदी महत्वाचं परिपत्रक आहे जे काल रिलीज झालेलं आहे एमसीआरच्या वेबसाईटला. आणि यामधून त्यांनी असं सांगितलेलं आहे की 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये जेवढे काही पदव्युत्तर पदवी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन जे ऍडमिशनचे स्ट्रीम्स आहेत वेगवेगळ्या, ह्या वेगवेगळ्या 10 स्ट्रीम्स आहेत, यांची ऍडमिशन प्रोसेस आम्ही लवकरच सुरू करत आहोत. लवकरच म्हणजे कधी, तर यांनी या परिपत्रकाच्या माध्यमातून हे सांगितलेलं आहे की ही जी डेट आहे ही 29 तारीख असणार आहे. ठीक आहे, 29 तारखेपासून त्यांनी ही प्रोसेस सुरू करण्याचं आश्वासन म्हणण्यापेक्षा हे परिपत्रक दिलेलं आहे. ठीक आहे, 29 जुलै 2026 पासून उपलब्ध करून देणार आहेत. रजिस्ट्रेशनसाठी सगळे फॉर्म वगैरे 29 तारखेपासून सुरू होणार आहेत. कुठं? pg.agrimcr.in किंवा mcer.org या दोनपैकी कुठल्याही वेबसाईटला तुम्हाला जायचंय आणि स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुमचं एक अकाउंट ओपन होईल आणि त्यामधून तुम्हाला माहिती भरायची आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला तुमची अकॅडमिक माहिती, तुमची पर्सनल माहिती भरायची आहे, नंतर अकॅडमिक माहिती भरायची आणि नंतर काही महत्वाची कागदपत्रे सुद्धा अपलोड करायची आहेत. ओके, ठीक आहे. या वेबसाईटचा तुम्हाला टचमध्ये राहायचं आहे. सोबत तुम्हाला ए फॉर ॲग्रिकॉस सुद्धा टचमध्ये राहायचं, जेणेकरून या वेबसाईटवर काय चाललंय काय नाही हे आम्ही तुम्हाला वेळोवेळी कळू. ठीक आहे, ही जी विंडो आहे ती 29 तारखेपासून जरी सुरू होत असेल तरी 9 ऑगस्ट पर्यंत असणार आहे. ओके, म्हणजे मॅक्सिमम तुमच्या हातात 12 ते 15 पण नाही, 10 ते 12 दिवस जे आहेत तुमच्या हातामध्ये आहेत. ओके, सो 29 जुलै पासून ते 9 ऑगस्ट हा कालावधी तुमच्या सगळ्यांसाठी फार महत्वाचा असणार आहे. ओके, एवढ्या कमी कालावधीमध्ये तुम्हाला सगळी माहिती जर काढायची असेल तर तुम्हाला कोणी ना कोणी एक चांगला मेंटॉर लागणार आहे. ठीक आहे, तर हा मेंटॉर जो आहे तो मेंटॉर तुम्हाला कुठे मिळेल, काय मिळेल, तर तो मेंटॉर तुम्हाला आपल्या ए फॉर ॲग्रिकॉसवर मिळेल. आपण यावेळी पहिल्यांदाच हा एक ट्रायल केला आहे. ज्यांना फार गरज आहे, ज्यांना फार मीडियम स्कोर पडलेला आहे, ज्यांना कन्फ्युजन आहे की कुठलं कॉलेज टाकायचंय काय नाही, याबाबत बऱ्याच गोष्टी बेसिक माहित नाहीयेत, तर अशांनी आपली ही काउन्सिलिंग बॅच तुम्ही ऍप्लिकेशनवरनं जॉईन करू शकता. सो दॅट तुम्हाला सगळ्या गोष्टींची मेंटरशिप आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या गोष्टींचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. आणि पर्सनल टच साठी आम्ही काही गुगल मीट सुद्धा घेणार आहोत, जेणेकरून तुमचं 1-to-1 कन्व्हर्सेशन होईल आणि तुमच्या मनातले काही कन्फ्युजन असतील ते सुद्धा आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. सोबत आता याच्यामध्ये तुम्हाला मी प्रोसेस सांगणार आहे. ठीक आहे, मागच्या गोष्टीत मी तुम्हाला एक गोष्ट सांगायचं राहिलो की रजिस्ट्रेशन जे आहे ते 29 जुलै पासून सुरू होते. हे तर मी तुम्हाला सांगितलं 9 ऑगस्ट पर्यंत आहे. ठीक आहे, परंतु फीस सांगायची राहिली. फीस जर पाहिली तर ओपन कॅटेगरीसाठी ही जी फीस आहे ती 1500 रुपये असणार आहे. 1500 रुपये असणार आहे. एक सेकंद चेक करा. हा, खुल्या प्रवर्गासाठी ही जी फीस आहे ही 1500 रुपये असणार आहे आणि आरक्षित प्रवर्गासाठी 750 रुपये असणार आहे. ओके, सो कन्फर्म. रिसॉर्ट कॅटेगरीसाठी ही जी फीस आहे ही 750 रुपये असणार आहे. सो तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला काय काय करायचं आहे? रजिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला पहिला आहे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे. ठीक आहे, पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये काय असतं? तुमचं नाव काय आहे, तुमचं पूर्ण नाव काय आहे, तुमचा ऍड्रेस काय आहे, ठीक आहे, तुमचं मोबाईल नंबर असेल, ईमेल आयडी असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारतील, जेणेकरून तुम्हाला संपर्क करायला सोपं जाईल. तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर येईल त्या मोबाईल नंबरवर, ईमेलवर तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्डच्या सुद्धा ईमेलवर त्या माहिती येईल. ठीक आहे, सो पर्सनल इन्फॉर्मेशन झाल्यानंतर तुमची अकॅडमिक इन्फॉर्मेशन ते विचारतील. अकॅडमिक इन्फॉर्मेशन जी आहे ही तुम्हाला काय भरायची आहे? ते अकॅडमिक इन्फॉर्मेशन मध्ये त्यांना तुम्हाला डायरेक्ट 10वी-12वी पासून विचारतात तर नाही, ते फक्त विचारतात की तुमचं युजीचं मार्क्स किती आहेत किंवा त्याचे पर्सेंटेज सीजीपीए किती आहे. ठीक आहे,
सो युजीची सगळी माहिती तुम्हाला विचारतील, युजीचे सीजीपीए वगैरे तुम्हाला विचारतील. ठीक आहे, ओके. ही अकॅडमिक माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला काही डॉक्युमेंट्स, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स जे आहेत ते अपलोड करावे लागतील. कुठले कुठले डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील? तर याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल, त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल, ऍग्रिकल्चरिस्टचं सर्टिफिकेट असेल, बऱ्याच गोष्टी आहेत. मी याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ करून घेणार आहे. ठीक आहे, डॉक्युमेंटसाठी तो तुम्ही बघून घ्या. तर हे डॉक्युमेंट्स जे आहेत ते कोणाला लागतील, कोणते लागतील, काय नाही ह्या गोष्टी, परंतु हे अपलोड करायचे आहेत. चांगले स्कॅन करून व्यवस्थित स्पष्टपणे अपलोड करायचे आहेत. ठीक आहे, ओके. मग आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर शेवटच्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमचा फोटो म्हणजे पासपोर्ट असेल, साईन असेल आणि सेल्फ डिक्लेरेशन पण असू शकतं. ह्या दोन गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, अपलोड करायच्या आहेत. ओके, डॉक्युमेंट पण अपलोड करायचे, त्यानंतर तुमचा पासपोर्ट फोटो आणि सही अपलोड करायची आहे. सो एवढं सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट झाल्याच्या नंतर तुमची ही पूर्ण प्रोसेस कम्प्लीट होणार आहे. नॉर्मली ही अशी प्रोसेस असते. याच्यात जर काही चेंज असेल तर आपल्याला 29 तारखेला कळेल, कारण 29 तारखेला फक्त फॉर्म सुटणार नाहीयेत, त्या दिवशी फक्त रजिस्ट्रेशन फॉर्म तर सुटणारच आहेत. सोबत तुम्हाला एक माहिती पुस्तिका मिळणार आहे. माहिती पुस्तिका म्हणजे काय, तर त्याला आपण इंग्लिशमध्ये ब्राउचर म्हणतो. ठीक आहे, तर त्या माहिती पुस्तिकेमध्ये जवळपास 50-60 पानाची ही माहिती पुस्तिका असते. त्या माहिती पुस्तिकेमध्ये पूर्ण त्या प्रोसेस डिटेल मध्ये दिलेली असते. कुठल्या कॉलेजला, कुठल्या विद्यापीठामध्ये, कुठल्या कॉलेजला, कुठल्या विषयाला किती सीट्स अवेलेबल आहेत, तिथं फीस किती आहे, तिथं तुम्ही प्रिफरन्स कसा भरायचा आहे, फॉर्म रजिस्ट्रेशन फॉर्म भरत असताना काय काळजी घ्यायची, यांच्या अपलोड करत असताना यांच्या साईज काय असायला पाहिजे, सगळ्या गोष्टी एकदम बारकाईने या माहिती पुस्तिकेत दिलेल्या असतात. ते 60-70 पानाची माहिती पुस्तिका तुम्हाला वाचायची आहे. जर वाचणं नाही झालं तरी काय अडचण नाही, आम्ही इथे आहोत. आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्हिडिओच्या माध्यमातून सांगू, पण त्यासाठी तुम्ही हे चॅनल जॉईन केलेलं पाहिजे किंवा ही बॅच जॉईन केलेली पाहिजे. ओके, ठीक आहे, चलो. तर इथपर्यंत आलोय. आता आणखीन तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो काय आहे ते. पुढे काय आहे, जसं आता तुम्हाला माहिती आहे की तुमची सीईटीचे मार्क्स डिस्प्ले झालेले आहेत. ठीक आहे, ओके. परंतु तुम्हाला ऍडमिशन जे भेटणार आहे ते फक्त सीईटीच्या मार्क्सवर मिळणार नाहीये. तर त्यामध्ये तुम्हाला तुमची युजीचं जे सीजीपी आहे हे पण ऍड होणार आहे. जो काही रेशो आहे 70-30चा, त्यानुसार आता सीईटीचे मार्क्स प्लस आता ह्या फॉर्म भरल्याच्या नंतर, हा फॉर्म भरल्याच्या नंतर या फॉर्म मध्ये तुम्हाला जेव्हा अकॅडमिक इन्फॉर्मेशन भरणार आहात त्यावेळी युजीचे मार्क्स भरणार आहात, त्यावेळी या दोन गोष्टी मिळून ते एक फायनल तुमचं पर्सेंटाईल काढतील. फायनल तुमचं पर्सेंटाईल काढतील आणि त्या फायनल पर्सेंटाईल नुसार तुमची एक नवीन किंवा रिअरेंज झालेली किंवा मेरिट लिस्ट बनेल. ओके, मेरिट लिस्ट बनेल. ओके, या मेरिट लिस्ट मध्ये तुमचं काय काय असणार आहे, नाव असणार आहे. ठीक आहे, तुमच्या नावासोबत तुमचं कास्ट असणार आहे, कुठली कास्ट आहे तुमची, तुमचं कुठल्या विद्यापीठामध्ये प्रशिक्षण झालेलं आहे म्हणजे युजी झालेलं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला युजीला मार्क्स किती आहेत, पीजीला सीईटीला मार्क्स किती आहेत, त्या दोन्हीचे 70-30 मिळून किती झालेले आहेत, त्याच्यानंतर त्याचा फायनल पर्सेंटाईल काय आलेला आहे आणि त्यानुसार तुमची रँक किती आहे, मग कॅटेगरीतून किती आहे, जनरल मधून किती आहे, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये तुमचं पूर्ण डीएनए येतो. प्लस यामध्ये जर काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्सचे काही इश्यू असतील तर ते सुद्धा ते सांगतात की तुमचं हे डॉक्युमेंट अपलोड नाही, ते डॉक्युमेंट अपलोड नाही, हे डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करा, ते डॉक्युमेंट अपलोड करा. तर या सुद्धा गोष्टी तेच तुम्हाला देतात आणि या सगळ्या त्रुटी तुम्हाला सांगून त्रुटी पूर्ण करण्यासाठी किमान 3 ते 5 दिवसाचा अवधी देतात. ठीक आहे, ओके, 3 ते 5 दिवसाचा अवधी देतात. म्हणजे पूर्ण डॉक्युमेंट जर तुम्हाला अपलोड करायचे असेल तर तुम्हाला या रजिस्ट्रेशनच्या ज्या डेट्स आहेत, कुठल्या या डेट्स मधून तुम्हाला सगळं काही डॉक्युमेंट तुमचे जर रेडी असतील तर लवकर फॉर्म भरणं होईल. जर रेडी नसेल, याच्यात एखादा डॉक्युमेंट विसरला तर तुम्हाला एक चान्स मिळतो या 3 ते 5 दिवसामध्ये ते डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड करण्यासाठी. जर इथंही ते डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल नाही झालं तर मात्र तुमचा तो डॉक्युमेंटवरचा अधिकार किंवा तो फॉर्म जो आहे तो बाद होतो. ओके, सो सगळ्यात महत्वाचं काय आहे, ते डॉक्युमेंट जे आहेत ते तुमच्या हातात आत्ता असणं गरजेचं आहे. कारण नंतर डॉक्युमेंट काढण्याच्या वेळेला काय होतं, तहसीलला भरपूर गर्दी असते, एखादी साहेब रजेवर असतात, सुट्टी येऊन जाते, शनिवार रविवार येतो, बऱ्याच गोष्टी अडचणी येतात. त्यामुळे माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की डॉक्युमेंटवर चांगली माहिती घ्या आणि डॉक्युमेंट आजच काढून ठेवा. डॉक्युमेंट माहित नसतील तर पुढच्या डॉक्युमेंटचा व्हिडिओ आपला येणार आहे, तो नक्की बघा. ओके, चलो, थँक्यू सो मच, थँक्स अलॉट. तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी अपेक्षा आहे. थँक्स अलॉट.